जळगाव शहरात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होणार आहे। या पार्श्वभूमीवर आकाशवाणी चौकात 100 फुटापेक्षा मोठा बॅनर लावण्याचे काम सुरू आहे। विशेष म्हणजे हा चौक शहरातील सर्वाधिक गर्दीचा मानला जातो। या बॅनरसाठी लोखंडी पाईप वापरण्यात आल्याचे दिसून आले आहे। या दरम्यान जळगाव शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मुंबईत अलीकडेच मोठा बॅनर कोसळून जीवितहानी झाल्याची घटना ताजीच असतानाच अजित पवार यांच्या या भल्या मोठ्या बॅनरला महापालिकेने परवानगी कशी दिली असा प्रश्न उपस्थित होत आहे। महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी या बॅनरच्या परवानगीबाबत काही माहिती नसल्याचे सांगितले। अशा परिस्थितीत जर दुर्दैवाने बॅनर कोसळला तर जबाबदार कोण हा प्रश्न सध्या जळगावकरांच्या मनात निर्माण झाला आहे। थोडक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी जळगावकरांच्या जीवापेक्षा अजित पवारांचं बॅनर महत्त्वाचा आहे का असा सवाल उपस्थित होत आहे। सोनम पाटील, जळगाव हेडलाईन्स।